माझ्या ऑफिसच्या बॅगेत आहे, कालच ठेवलाय. काय राग आलाय माझा? रागवलात खूप. दिसतोय ना तुमच्या चेहऱ्यावर राग. असा टोमॅटो सारखे गाल फुगलेत, असे लाल बुंद झालेत. बघा एकदा आरशात बघा. अरे बापरे, डायरेक्ट उभ्या राहून कमरेवरती हात. तुम्हाला काय वाटलं मला कमरेवरती हात नाही ठेवतात? हा बघा ठेवला, तुमच्यासारखाच. मला पण राग आलाय, दिसतोय रागात. हे बघा. नाही अरे सावकाश बघा. आहे तुम्हाला सावरायला मीच आहे शेवटी, दुसरं कोणी आहे का? आणि मी सावरल्यानंतर तुमचा अंगठा दुखणार नाही, पण मी सावरलं म्हणून तुमचा इगो नक्की दुखावेल. बायकोचा अबोला कसा घालवायचा? काय दिवस आलेत. जगातल्या बाकी बायका बघा, नवरा उठल्यापासून त्याचे कान अक्षरशः चावत असतात, आणि एक माझी बायको न बोलण्याचं चॅलेंज घेऊन बसली. असं नाही चालायचं राजवाडे, काहीतरी करा. बायकोला बोलतं करा. अख्खं इंटरनेट तुमच्या पाठीशी आहे, हरू नका. यश तुमचंच आहे, भिडा. बाप रे, केवढी ती बडबड. मुद्दाम करतायत का ते मला चिडवण्यासाठी? पण मी पण काही कमी नाहीये राजवाडे. तुमची बायको आहे मी, अजिबात बोलणार नाही. आयडिया, हे परत यायच्या आत यांच्या ऑफिसची सगळी तयारीच करून ठेवते, म्हणजे यांना माझ्याशी बोलायला काही निमित्त राहणारच नाही. मग बघूया काय करतायत. स्वानंदी मॅडम, मी आज शर्ट कुठला? अच्छा, हा घालू का? ठीक आहे, म्हणजे एकदम स्मार्ट दिसेल मी या शर्ट मध्ये. हा, तुम्ही बरोबर ओळखलं. कुठून तरी घरामध्ये फुलांचा घमघमाट सुटलाय. कुठे आहेत बरं फुलं? अरे चा, फुलं कशी आली इथे? कोणी आणली बरं? काय कमाल आहे, घरात अचानक फुलं येतात आपल्या रूम मध्ये आणि आपल्याला कळतच नाही कोणी आणून ठेवलीत ती. बघू आवडतायत का कोणाला तरी. नाही नाही, इच्छा नाही. ठीक आहे, काय करणार बिचाऱ्या फुलांनो. जा बापड्यांनो, या घरात कोणालाही तुमची किंमत नाही. कोणालाही तुम्हाला हातात घ्यावंसं वाटत नाही, तुमचा सुगंध घ्यावासा वाटत नाही. शेवटी तुमची जागा डस्टबिन. हसल्या. चला, म्हणजे आता बोला संपला. हा संपला. व्हेरी गुड.